नमस्कार. तू हे रे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत. राकेश हा एकटाच रस्त्याने कुठेतरी काहीतरी शोधत निघालेला असतो आणि त्याला शोधण्यासाठी इथे ईश्वरी अर्णव जीवाची बाजी लावत असतात. त्याला एकूण एक ठिकाणी ते दोघंजणं शोधाशोध करून सापडण्याचा प्रयत्न करत असतात. प्रत्येक व्यक्तीला त्याचा फोटो दाखवण्यात येतो आणि यांना कुठे पाहिलं का म्हणून इथे अर्णव आणि ईश्वरी शोधत असतात. राकेश मात्र स्वतःच्या धुंदीमध्ये चाललेला असतो आणि इतका दूर निघून गेलेला असतो. इकडे त्याच्याच मागोमाग अर्णव आणि ईश्वरीही त्याला शोधण्यासाठी गेलेले असतात. ते दोघंही उन्हातान्हात त्याला शोधत असतात. फक्त ताईच्या सुखासाठी अर्णव आणि ईश्वरी त्याला शोधत असतात. इकडे मात्र आपल्याला हे पाहायला मिळणार, नम्रता रागवलेली असते. कारण तिच्या क्लाउड किचनवरती काही अधिकारी आले होते. त्यांना काही प्रश्नांची उत्तर द्यायची होती. जे तिला जमली नाही ते सगळं काम इथे आकाश बघत होता आणि आकाश तिथे आलाच नाही. ह्या गोष्टीचा संताप तिला होत असतो. तोच तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो, माझं म्हणणं ऐकून घे, मी का आलो नाही, इकडे काय घडलं. पण इकडे त्याचं एकही शब्द पूर्ण न ऐकून घेताच नम्रता त्याच्यावरती जोरजोरात रागवू लागते आणि त्याला म्हणू लागते की तुम्ही कमेंट कशाला केलं की मी तुझ्यासोबत येईल आणि तुमच्या विश्वासावरती मी राहिले आणि तुम्ही तिथे आलाच नाही. तुमच्यामुळे माझं लायसन्स रद्द झाले. ह्या गोष्टीचा राग ती व्यक्त करते आणि फोन कट करते. ह्या दोघांमधला वाद इथे शुभंकर बघत असतो आणि त्याच्या लक्षात येतं की नम्रता रागवलेली आहे आणि तो तिला म्हणू लागतो की तू एवढी का रागवली, पूर्ण ऐकून तर घ्यायचं, काहीतरी प्रॉब्लेम असेल. तर ती त्याच्यावर रागवू लागते. तुला काय माहिती आहे का, तू कशाला माझ्या गोष्टींमध्ये टांग टाकतोय, तुला पूर्ण गोष्ट माहीत नाही, तू कशी काय त्याची बाजू घेतोय. बरं, आता इथे पुन्हा एकदा शुभंकर विषय बदलतो आणि म्हणतो, तू ना रागवली, रडली की तुझ्या नाकाच्या शिंड्यावरती लाल रंग येतो, तुला माहिती आहे का, असं म्हणून पळून जातो. तर हे ऐकल्यानंतर नम्रताच्या चेहऱ्यावर हसू येतं. इकडे मात्र राकेश जाऊन पोचलाय रस्त्याच्या मधोमध. मोठी भरधाव वेगाने धावणारी गाडी त्याच्या दिशेने येत असते. त्याला सुचत नसतं मागे जावे पुढे जावे. तो गाडीकडे पाहत एकटक उभा असतो आणि त्याचा जीव इथे आपला अर्णव वाचवतो. त्याला खेचून घेतो अर्णव त्या टेम्पो समोरनं आणि त्याला बाजूला घेऊन तो पाणी पाजून त्याला सांगू लागतो की तू कोण आहेस, तू माझ्या बहिणीचा नवरा आहे. त्याला फोटोही तो दाखवतो. इकडे मात्र कासावीस झालेली असते अंजली. माझा नवरा कुठे गेला असेल, त्याला विसरण्याची यातही एवढी मोठी प्रॉब्लेम समोर आला आहे, तर तो रस्ता विसरला असेल का, तो सगळ्यांना विसरून कुठेतरी लांब निघून गेला तर. ह्या सगळ्या गोष्टींनी इथे अंजली रडत असते. त्याला शोधण्यासाठी मी जाऊ का म्हणून ती कासावीस होऊ लागते. तिला वल्लवी समजवत असते की बाळा तू शांत हो, तू असं घाई गडबड करू नको, एक चित्ताने शांत बस बरं, असं म्हणत तिला ती शांत बसवू लागते. आता इथे राकेशला आठवत नाही, त्याच्यामुळे तो म्हणतो की तुम्ही सगळेजण मला कितीतरी प्रश्न विचारता, माझ्याकडे एकही प्रश्नाचं उत्तर नाही आणि मी तुमच्यासोबत का यावं, मला आठवतच नाही तुम्ही लोक कोण आहात आणि तुम्ही माझ्यावर जबरदस्तीचे जे नाते लादू राहिले त्या गोष्टीपासून मी पळत आहे, मला नाही यायचं तुमच्यासोबत. इथे ना त्याच्यासमोर अर्णव हात जोडतो आणि त्याला रिक्वेस्ट करू लागतो की प्लीज माझ्या बहिणीसाठी तरी आमच्यासोबत चल, तू जर आला नाहीस तर तीही आमच्यासोबत घरी येणार नाही. आता तो म्हणतो की मी जर तुम्हाला ओळखतच नाही, मला काय आठवतच नाही, तुमच्यासोबत मी का यावं. आता इथे फोटो वगैरे दाखवून तो म्हणतो बघ तू माझ्या बहिणीचं नवरा आहे, तुमच्या दोघांचं लग्न झालं, तुमचं एक छोटंसं बाळ आहे. पण तो म्हणतो मी नाही येऊ शकणार. पण इथे आता ईश्वरी समजवू लागते की हे जे आहे यांनी कधीही कोणासमोर हात जोडले नाही, तुमच्यासमोर ते हात जोडताय, रिक्वेस्ट करताय. आत्ता तरी तुम्हालाही काय आठवत नाही ना, तुम्ही आमच्यासोबत येऊ शकता आणि तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचं नातंही आम्ही लादणार नाही, आमच्यावरती विश्वास ठेवा. तर इथे मी तुमच्या बहिणीशी बोलेल, मगच तुमच्या घरी येईन, तर मला तुमच्या बहिणीशी एकांतात बोलायचे, असं म्हणत तो त्यांच्यासोबत जायला तयार होतो. आणि मग अर्णव आणि ईश्वरी त्याला घेऊन हॉस्पिटलला जाऊन पोचतात. तिकडे मात्र अंजली चिंतेत असते की माझा नवरा कुठे असेल, तो अजून आला नाही, त्याला काही झालं तर, तो सापडला असेल का चिंटूला. तर इथे वल्लवी तिला समजत असते की ते नक्की सापडतील आणि ती न काळजी व्यक्त करत असते की बिचारे त्यांना किती लागले, ते सगळे विसरले, त्यांना जर काही झालं तर मी आणि माझी मुलगी कसं जगू. असं ती बोलत असताना राकेश दारात येऊन उभा असतो. तिच्या त्या गोष्टी ऐकत असतो आणि क्षणभर का होईना तो इमोशनल होतो. समोरून लगेचच अंजलीची नजर त्याच्यावरती जाते. त्याला पाहिल्यावरती त्याच्याकडे धावत पळत सुटते की तुम्ही कुठे होतात, कुठे गेला होतात, असं म्हणत त्याच्या दिशेने ती धावू लागते. तर तिला तो थांबवतो, थांबा मला तुमच्याशी एकांतात गोष्ट बोलायची आहे. तर वल्लवीला बाहेर जायला
राकेश सांगतो. आता इथे अंजलीसोबत एकांतात तो बोलू लागतो की मला कुठलंही नातं आठवत नाही आणि तुमच्यासोबत राहणं हे माझ्यासाठी आता मोठं चॅलेंज झाले. तर मला तुम्ही एक मदत कराल का? मी तुमच्यासोबत तुमच्या घरी यायला तयार आहे. फक्त मला जोपर्यंत सगळं काही आठवत नाही तुमच्यासोबतचं तोपर्यंत तुम्ही मला माझा नवरा म्हणू नका किंवा माझ्यावर कुठल्या प्रकारचं नातंही लादू नका. एवढी जर शर्त माझी मान्य असेल तरच मी तुमच्यासोबत तुमच्या घरी येईल. तर इथे अंजली म्हणू लागते, माझ्यासारख्या अपंग मुलीशी तुम्ही लग्न केलं, तुमच्या मोठ्या मनाचं तुम्ही इथे प्रदर्शन केले, तुम्ही माझं मन जिंकलं. आता माझी वेळ आहे, मला तुम्हाला वेळ द्यायचा आहे तर मी नक्की देईल. मी तुमच्यावर कुठलंही नातं लादणार नाही आणि तुम्ही म्हणत नाही तोपर्यंत आपण एकमेकांपासून दूर राहू. फक्त आमच्यासोबत तुम्ही घरी चला. तर इथे राकेश हो म्हणतो आणि बाहेर निघून जातो. अंजली मात्र इमोशनल होऊ लागते, रडू लागते. काय होऊन बसलं? काय आपलं आयुष्य होतं, काय सुंदर संसार होता आणि एका मिनिटात आपल्या होत्याचं नव्हतं झालं. ह्या गोष्टीने तिला वाईट वाटतं आणि डोळ्यात पाणी येत असतं. पण आता थोडा वेळ तर घ्यावाच लागेल त्यांची तब्येत बरी होईपर्यंत, असा विचार करून आता ती स्वतःला सावरते. इकडे मात्र नम्रताला फार राग आलेला असतो. आईसमोर तो आता व्यक्त करू लागते की क्लाउड किचनचं लायसन कॅन्सल झाले, तेही फक्त आकाश सरांमुळे. मला खूप राग येतो आहे त्यांचा. तरी ते तिची आई समजवू लागते की ते तुझे होणारे मिस्टर आहे, तर त्यांच्याबद्दल तू असं काही वाईट साईड बोलायचं नाही. तू का त्यांच्यावरती एवढी रागवती? त्यांची पण परिस्थिती समजून घे ना. तरी ती म्हणते की जर यायचं नव्हतं तर कमिटमेंट कशाला केली की मी तुझ्यासोबत येईल. तरी ते शुभंकर पण तिच्याच बाजूने बोलू लागतो. हो ना, त्यांना कळायला हवं. कशाला हो म्हणाली? कशाला? खरंच तू बरोबर आहे. तू जी रागवते ते बरोबर आहे. तू चिडली ना ते बरोबर आहे. आकाशला चांगला धडा तू शिकवला पाहिजे. आता इथे ईश्वरीची आई त्याला समजवू लागते की अहो, तिचं आधीच एकदा लग्न मोडले, दुसऱ्यांदा पण तिचं लग्न मोडलं, तर तुम्ही काय शिकवताय तिला असं उलटं पालटं? तर तो म्हणतो, अगं उलटं बोलायचं म्हणजे ती बरोबर ना ठिकाण्यावरती येईल. तिचा किती जीव आहे त्यांच्यावरती. आपण उलटं बोललं की ती त्यांच्या बाजूने बोलेल, बघत राहा. बघता बघता शुभंकर चिडवू लागतो आणि माझ्या आकाशला काही म्हणायचं नाही असं म्हणत नम्रता त्याच्यावरती चिडते आणि दोघांमध्ये लहान मुलांसारखी मस्करी चालू होते. आणि 2 मिनिटात तिथे नम्रता त्याच्या मागे दुडू धावत घरभर पळत असते. ईश्वरीची आई म्हणू लागते, बापरे, ह्या मुलीचं काय करावं, अजूनही मोठी झालेली नाही, आणि हसू लागते स्वतःशीच. पुढे आपल्याला एक असा ट्विस्ट पाहायला मिळणार, ते म्हणजे राकेश हा घरी पोचलेला आहे आणि अंजलीकडे पाहत असतो. अंजली म्हणते, हे बघा आपलं घर, आलो ना आपण आपल्या घरी, असं म्हणत ती त्याला घर दाखवू लागते. पाठीमागून दुसऱ्या गाडीमध्ये ईश्वरी आणि अर्णव पण आलेले असतात. त्यांची गाडी पुढे, यांची मागे. आणि ती जेव्हा सांगत असते ना, हे आपलं घर आहे, हे इथे सगळं आठवतं का तुम्हाला? तो म्हणतो की नाही, मला काहीच आठवत नाही. ती त्याला चला ना घरामध्ये म्हणत हाताला घेऊन पुढे चालू लागते. आणि हे सगळं पाहिल्यानंतर अर्णव ईश्वरी म्हणतात, आता हे सगळं किती दिवस आणि काय, ह्या सगळ्यातनं आपण कसा मार्ग काढायचा, कसं यातनं बाहेर पडायचं? आता हे मोठं संकट त्या दोघांसमोर उभं आहे. त्या सगळ्या चॅलेंजसमोर आता यांना लढायचं आहे. आता पुढे आपल्याला पाहायला मिळणार, ज्या वेळेला गृहप्रवेश करायचा असतो बाळाचा, तर आजी ईश्वरीला सांगते की तू बाळाचं आणि यांचं औक्षण कर, त्यांची पिढा जाऊ दे असं म्हण आणि त्यांचं घरात स्वागत कर. पण इथे अंजली आता आपल्याला तिला नकार देताना दिसेल. ती औक्षण करून घ्यायला नकार देते. पुढे ज्या वेळेला राकेशला चहा घेऊन वल्लवी जाते, तर तो म्हणतो, मावशी तुम्ही इथे काम करतात का? तर त्याच्याकडे ती जोरजोराने मोठी डोळे करून बोलू लागती की काय मावशी, काय मामी, आणि तू काय मला कामवाली समजतो? तुझे सगळे नाटकं मला कळतात. ही प्रॉपर्टी हडपण्यासाठी तू किती प्रयत्न केले हे मला काय माहीत नाही. आता इथे नवीनच गोष्ट ईश्वरीला कळलेली आहे की वल्लवीला या राकेशचा खरा चेहरा माहिती आहे आणि ह्या दोघांमध्ये काहीतरी डील झालेली आहे. ह्या मोठ्या संकटासमोर अर्णव ईश्वरी काय आता करणार, पुढे आपण पाहूया.